सो हे गाइस, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया रहना। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न पास्ट कंटिन्यूअस टेन्स। आज आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह शिकणार आहे। आता फर्स्ट आपला फॉर्म्युला आहे अफर्मेटिव्हचा। आता प्रत्येक टेन्स मध्ये किती फॉर्म्युला असतात? 4। अफर्मेटिव्हचा, नेगेटिव्हचा, इंटरोगेटिव्हचा आणि डबल इंटरोगेटिव्हचा। सो अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यासाठी या फॉर्म्युलाचा यूज होतो। नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थीसाठी यूज होणार। आज आपण अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह शिकणार आहे। सो आता पहिल्यांदा प्रत्येक टेन्सची एक एक ओळख असते। पास्ट कंटिन्यूअस टेन्सची ओळख काय? त होता, ती होती, तो होतो, म्हणजेच त आणि होचं कॉम्बिनेशन। बर, लास्टला हे जर आलं तर कोणता टेन्स समजायचं? पास्ट कंटिन्यूअस टेन्स। आता आपण लेट्स टेक सम एक्झाम्पल्स। आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेऊ। आता याची वाक्य कशी असणार आहेत? याची वाक्य कशी असणार आहेत? आता वॉज आणि वर कोण कोणावर लागतो ते बघू। वॉज लागतो आय आणि कोणावर लागतो? ही, शी, आणि वर लागतो यू आणि दे, बरोबर कळलं? आता आता एवढं झालं। आता एक वाक्य घेऊ। जसं की याच्यात वाक्य कसे असणार आहेत? मी तिकडे जात होतो, मी तिकडे जात होतो, सॉरी अजून घेऊ। मी तिकडे जात होतो, तो इकडे येत होता, मी दरवाजा उघडत होतो, तो मोबाईल बघत होता, रमेश गावाला जात होता, मी व्हिडिओ बनवत होतो। सो लाईक दिस सेंटेन्स विल मेक थ्रू पास्ट कंटिन्यूअस टेन्स। आता लाईक दिस सेंटेन्सेस आपण अशी सेंटेन्सेस पास्ट कंटिन्यूअस टेन्सच्या मदतीने सोडवणार। आता एक वाक्य घेऊ। रमेश गावाला खाली घेऊ आपण। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, रमेश गावाला जात होता। बर, आता पहिल्यांदा काय बघायचं? लास्टला काय आले म्हणजे काय बघायची? ओळख। आता लास्टला काय आले? त होता। त होता म्हणजे कोणता टेन्स आहे? कोणत्या टेन्सची ओळख आहे? पास्ट कंटिन्यूअस टेन्स। आता आपल्याला टेन्स कळला। आता फॉर्म्युला होकारार्थी वाक्य का नकारार्थी वाक्य? जर होकारार्थी वाक्य असेल तर अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला, नकारार्थी वाक्य असेल तर नेगेटिव्हचा फॉर्म्युला, आणि प्रश्नार्थी असेल तर इंटरोगेटिव्ह किंवा डबल इंटरोगेटिव्हचा फॉर्म्युला। बर, आता होकारार्थी वाक्य, त्यामुळे वी विल यूज फॉर्म्युला ऑफ अफर्मेटिव्ह। आता आपल्याला फॉर्म्युला कळाला, टेन्स कळाला, फॉर्म्युला कळाला, त्यानंतर आपण फक्त फॉर्म्युला वाइज वी हॅव टू मेक दी सेंटेन्स। फॉर्म्युलानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं आहे। आता फॉर्म्युलानुसार म्हणजे कसं? सब्जेक्ट पहिल्या नंबरला आहे फॉर्म्युल्यात, आपण पण सब्जेक्ट पहिल्या नंबरच घ्यायचा। वॉज वर सेकंड नंबरला आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब सेकंड नंबरला आहे, आपण पण सेकंड नंबरला घ्यायची। त्यांच्यापैकी एक म्हणजे कोण कोणाला लागतं? वॉज आयला, हिला, शीला। जर ही असेल सब्जेक्ट तर वॉज लागणार तिथे, कळलं? वॉज वर पैकी। बर, रमेश गावाला जात होता, त होता, पास्ट कंटिन्यूअस टेन्स, अफर्मेटिव्ह। आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट। आपला काय सब्जेक्ट काय? रमेश, कारण रमेश आपला करता आहे। बर, फॉर्म्युला सेकंड नंबरला काय? वॉज किंवा वर। रमेशला काय लागणार? वॉज का वर? रमेश कोणी? ही आहे, कोणी? ही। वॉज किंवा वर? वॉज, ही रमेश वॉज, रमेश वॉज। आता फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म। आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब जात, जाण्याची इंग्लिश गो, गो प्लस आयएनजी, रमेश वॉज गोइंग। फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट। आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट गावाला, गावाची इंग्लिश विलेज, रमेश वॉज गोइंग टू विलेज। अजून आपण प्रपोजिशन शिकलो नाही, रमेश वॉज गोइंग टू विलेज। झालं, वी हॅव मेड अ सेंटेन्स। आता अजून एक वाक्य घेऊ। लेट्स टेक द सेकंड एक्झाम्पल। मी तिकडे जात होतो। आता वाक्याच्या लास्टला काय आले? त होतो। त होतो म्हणजे कोणता टेन्स? पास्ट कंटिन्यूअस टेन्स। वाक्य होकारार्थी। बर,
सब्जेक्ट मी मीच इंग्लिश, आय वॉज कव्हर, वॉज मेन वर्ब काय मेन वर्ब, जात जाण्याची इंग्लिश गो, गो प्लस ING. हे सिंपल आहे तयार करायला. आय वॉज गोइंग, ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट तिकडे, तिकडेच इंग्लिश देअर. झालं आपलं वाक्य तयार. आता आपण नेगेटिव्ह शिकू. सो तब तक के लिए राइट डाउन दिस. So now let's learn the formula of negative past continuous tense चा. तर फॉर्म्युला फक्त काय ऍड होणार आहे एक्स्ट्राचा, नॉट. काय ऍड होणार आहे नॉट. सो द फॉर्म्युला विल बी सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स नेगेटिव्हचा. आता हा आपला फॉर्म्युला एवढं कळलं आता आपल्याला. सो आता आपण वाक्य घेऊ. सो वी विल टेक 2 एक्झाम्पल्स. सो फर्स्ट वी विल टेक एक्झाम्पल नंबर 1. आपण काय घेतलेलं, रमेश गावाला जात होता. सो आता घेऊ रमेश गावाला जात नव्हता. आता इथे लास्टला काय आलंय, त नव्हता. काय आलंय, त नव्हता. त होता म्हणजे अफर्मेटिव्ह आणि त नव्हता म्हणजे नेगेटिव्ह. सो आपल्याला एवढं तर कळलं, त नव्हता वरून पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता टेन्स कळला की तिथंच विषय खतम. आता सो कोणता फॉर्म्युला लागणार, दॅट्स वी हॅव टू फाइंड. तेच आपल्याला फक्त फाइंड करायचंय. नेगेटिव्हचा फॉर्म्युला आहे, नकाराचे वाक्य लगेच दिसतंय. आता फॉर्म्युला वाजा परत एकदा. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय, सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय, रमेश. रमेशची इंग्लिश सॉरी रमेश आपला सब्जेक्ट, रमेशची इंग्लिश नसणार आहे. बरं रमेशला काय लागणार, वॉज कव्हर, वॉज रमेश वॉज. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय, नॉट येणार का, हो, कारण नेगेटिव्हचा फॉर्म्युला आपण शोधला येता. बरं फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय, मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब आपल्याला पहिल्यांदा शोधायला लागेल. आपल्याकडे मेन वर्ब काय, मेन वर्ब जात, जाण्याची इंग्लिश गो, गो प्लस ING. कारण गो आहे, गो आपली मेन वर्बची फर्स्ट फॉर्म आहे ना. रमेश वॉज नॉट गोइंग. तुम्हाला प्रेपोजिशन शिकवलं नाही त्यामुळे टू इथं टू येतो बरं का, पण प्रेपोजिशन तुम्हाला शिकवल्या नाही. ओके. फॉर्म्युला लास्टला काय, ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट गावाला, गावाची इंग्लिश विलेज. रमेश वॉज नॉट गोइंग टू विलेज. सो इथेच आपलं वाक्य संपलं. आता एक अजून वाक्य घेऊ. दुसरं, मी तिकडे येत नव्हतो. मी तिकडे येत नव्हतो. सो दिस अ सेंटेन्स. आता हे आपलं वाक्य आहे. आता इथे लास्टला काय आले, त नव्हतो. त होतो अफर्मेटिव्ह पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि त नव्हतो म्हणजे नेगेटिव्ह पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला टेन्स कळाला, फॉर्म्युला कळाला. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय, सब्जेक्ट. फॉर्म्युला पाठ करायला लागतील. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय, सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय, मीच इंग्लिश, आय. वॉज कव्हर, वॉज. नॉट येणार का, हो येणार, कारण फॉर्म्युला गिवन. फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय, मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय, मेन वर्ब. आता मेन वर्ब काय, येत, कारण येण्यात आपली ताकद लागते, आपल्या हातापायांचं मोशन होतं त्यामुळे, म्हणजे हालचाल होते. आय वॉज नॉट, येण्याची इंग्लिश कम, कम प्लस ING. आय वॉज नॉट कमिंग. बर फॉर्म्युला लास्टला काय, ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे का, ऑब्जेक्ट आहे. काय, तिकडे, तिकडेची इंग्लिश देअर. आय वॉज नॉट कमिंग देअर. सो झालं आपलं काय वाक्य तयार. वी हॅव मेड अ sentence. So this was our today's lecture. We have learned affirmative and negative formula of past continuous tense. So आज आपण हे शिकलो past continuous tense चा, affirmative चा आणि negative चा formula. So in the next lecture we will learn interrogative and double interrogative, formula of interrogative आणि double interrogative. So तब तक